ऐक ना, उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. तिलोत्तमाला भेटायला आली आहेस ना, भेट आणि चालती हो. ए तू कोण मला चालती हो म्हणणारा? मालक आहेस या घरचा? जास्त बोलू नकोस जगन्नाथ. मी भैरवी वझे, माझ्या मर्जीची मालकीण. हवं तेव्हा येईल, हवं तेव्हा जाईल. तू नाही मला सांगायचंस. हे बघ, मी इथे प्रॉब्लेम मिटवायला आलोय. तुझ्यासारखे नवीन प्रॉब्लेम क्रिएट करून आगीत तेल ओतायला आलेलो नाही, कळलं? प्रॉब्लेम सॉल्व करायला आलायस? बर, मग काय आता ज्योतिष विद्येसोबत जादूचे प्रयोग पण शिकलायस का? नाही साइड बिझनेस म्हणून? आणि तीच जादू वगैरे करून तू त्या मुलांना घरात परत आणणार आहेस? जर प्रॉब्लेम सॉल्व करायला आला असतास ना, तर आता त्या पोरांना शोधत असतास. इथं आयता पाहुणचार गिळत बसला नसतास. तू आमच्या मुलांची काळजी करू नको. आमचा आमच्या देवावर आणि आमच्या कर्मावर विश्वास आहे. आणि आमच्या मुलांसोबत त्यांचा विठुराय आहे. तो त्यांना सुखरूप घरी घेऊन येईल. हो का? बघूया ना कोणता विठुराया तुमच्या मुलांना घरी घेऊन येतोय ते. झालं? आता एक काम कर, तिलोत्तमाला भेट आणि तू निघ. आमच्या मुलांचं काय करायचं ते आम्ही बघू. आणि ओवी आणि आबीर जोपर्यंत सुखरूप या घरात येत नाही, तोपर्यंत मीही इथून हलणार नाही. हो का? मग जोवर तू इथून जात नाहीस ना, तोवर मीही इथून जाणार नाहीये. बघतेच कसा जात नाही ते. आता ही महामाया अजून नवीन काहीतरी विघ्न नको आणायला म्हणजे झालं. कशाला आली असेल ही? तुला काय झालं? मी काय करू? अबीर, या अबीर, पूरी उभी 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 होवी, तर आता साप चावला होता ना, मग तू लगेच कशी बरी झालीस? हो अबीर, मला साप चावला होता, पण काकांनी मला दवाखान्यात नेलं आणि माझं विष उतरलं. पण होवी, या जंगलामध्ये दवाखाना आणि इंजेक्शन कुठून आलं? तेच तर मला समजत नाही अबीर. जिथे मला साप चावला होता ना, तिथेच पडले होते मी. पण विठोबा काका मला म्हणाले की मी तुला दवाखान्यात नेलं आणि इंजेक्शन दिलं, मग तू लगेच बरी झालीस. पण होवी, काकांनी तर तुला आताच नेलं होतं ना? हा, आत्ता नेलं आणि आत्ताच्या आत्ता बरं करून आणलं. खरंच थँक्यू काका. मगाशी किती रडलात, आकांड तांडव केलात. एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट येई अवचट, हरिनाम घ्यावे ओठात. सॉरी काका, मी तुमच्या उगाच डाऊट घेतला असतो. अहो, तुमच्यावर अजिबात नाराज नाहीये मी आबीर माऊली. हा, कळलं का? आणि ते म्हणतात ना, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. मग द्या म्हणतो मी काय? टाळी. हा.